यात एक ब्रेकिंग न्यूज आहे। संभाजीनगरमधून संशयित गुन्हेगाराचा एन्काउंटर झालाय। अमोल खोतकर असं संशयित आरोपीचं नाव आहे। अमोल खोतकरनं फायरिंग केली, पोलिसांनी अशी माहिती दिलेली। तर उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरातील दरोडा प्रकरणातली ही बातमी आहे। वडगाव कोल्हाडीमध्ये अमोलनं पोलिसांच्या अंगावर गाडी घातली। अमोल खोतकरनं फायरिंग केल्याची पोलिसांची माहिती। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी माधव सावरगाव यांच्याकडून। माधव, काय अपडेट्स आहेत या एन्काउंटर बाबतचे? चोरणा 15 मे रोजी उद्योजक लड्डा यांच्या घरावर धाडसी दरोडा टाकण्यात आलेला होता। सशस्त्र दरोडा होता। जवळपास 6 कोटी रुपयांची रक्कम, त्यामध्ये सोने चांदी ऐवज आहे, ती लुटण्यात आली होती। आणि या प्रकरणी गेल्या 2 आठवड्यापासून संभाजीनगर पोलीस वेगवेगळी 6 पथकं काम करत होती। 5 आरोपीला यापूर्वी अटक करण्यात आली होती, मात्र मुख्य आरोपी अमोल खोतकर हा फरार होता। तो रात्री वडगाव कोल्हाटी परिसरामध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांचं पथक त्याच्याजवळ गेलं होतं। मात्र त्याच वेळेस तो पोलिसांच्या अंगावर गाडी घालून त्यांच्यावर फायरिंग करण्याचा प्रयत्न केला होता आणि दरम्यानच्या काळामध्ये त्याला पकडण्यासाठी आणि तो पुढे जाऊन आपल्यावरच फायरिंग करू शकतो अशी शक्यता असल्यानंतर पोलिसांनी एन्काउंटर केल्याची माहिती समोर आलेली आहे। थोड्याच वेळात याबाबत छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस माहिती संपूर्ण देणार आहेत। मात्र या प्रकरणातील, या दरोडा प्रकरणातील मुख्य आरोपी याचे एन्काउंटर झाल्याची माहिती आता समोर आली आहे। धन्यवाद माधव संपूर्ण माहितीसाठी।